नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध. आजचा आपला भाग चालला आहे 52वा. लाभला परीस संग. पहाट चांदणं पांघरलेल्या सायलीने प्रसन्नतेने हसून प्रवेशद्वाराचे स्वागत करावं आणि आपल्या अंतरीच्या प्रसन्नतेत आलेल्या व्यक्तीला सामावून घ्यावं, तसा अनुभव हरिमंदिरात प्रवेश केल्यानंतर तिथल्या गृहलक्ष्मी सौ सुमित्रा वहिनींनी स्वागत केल्यावर येतो. आपण आपल्याच घरात आलो आहोत असा आपुलकीचा भाव त्या स्वागतातून निर्माण होतो. आलेला माणूस आपलं परकेपण देखील विसरून जातो. 1956 साली कोडणीच्या रामचंद्र गुंडू देशपांडे यांच्या कन्याने म्हणजे सुमित्राने एकनाथ दादांची धर्मपत्नी म्हणून हरिमंदिरात प्रवेश केला. तो या गोसावी घराण्याच्या अखंड सेवेचं कंकण हाती लेऊनच. माहेरची नाथ प्रक्तीची परंपरा सासरच्या एकनाथी उपासनेला येऊन मिळाली. सरिता सागराला जाऊन मिळावी तशीच हृदयात माझ्या झुला पाहिला आम्ही, तिथे देव माझा खुला पाहिला आम्ही, असं देवांचंही मुक्तपण सौ सुमित्रा वहिनींना हरिमंदिरात हरिरूपांनी बघायला मिळालं. माहेरी मातृछत्र फार काळ जरी लाभलं नाही तरी पित्याने आईच्या मायेने आपल्या या अत्यंत लाडक्या कन्येला घडवलं. शिक्षणाचं, उत्तम ग्रंथ वाचनाचं, पोहणं, सायकलिंग, नेमबाजी आदी कालानुरूप कौशल्याचं संस्कार करून आधुनिक जगाचाही तिला परिचय करून दिला. आपल्या वडिलांच्या अत्यंत हौशी स्वभावाचा प्रभाव या कन्येवर असल्यामुळे गोसावी घराण्यातील रीतीभातीही तिने मोठ्या हौसेने आत्मसात केल्या. स्त्रियांवर होणाऱ्या सामाजिक कौटुंबिक अन्यायाबद्दल सौ वहिनींचे विचार अत्यंत स्पष्ट आणि प्रगत आहेत. महालक्ष्मीने एका स्त्रीने महिषासुराचा वध करून असुरी संकट पार केल्याचा आठव आपण सदैव ठेवला पाहिजे. आज स्त्रियांवर जे अमानुष अत्याचार होत आहेत, वासनाकांड धगधगता आहेत, असंख्य अश्राप स्त्रियांचे बळी जात आहेत, म्हणून समाजातील प्रत्येक स्त्रीने स्वतःतील सुप्त महाशक्तीचं कवाड उघडायला हवं. समाजातील अविवेकी माणसातील काम, क्रोध, दैत्यावर सहस्त्र स्त्रीहस्तांनी कोरडे ओढले गेले तरच त्यांचा नाश व्हायला कितीसा वेळ लागणार हे तर त्रिवार सत्य आहे, अशी वहिनींची धारणा आहे. आज हरिमंदिरातील माणसांचा अखंड राबता, उपासना, उत्सव, परंपरा सौ वहिनी हसत मुखाने सांभाळत असतात. हरिमंदिरातील परंपरा पाळणं, आलेल्या 18 पगड जाती धर्मातील लोकांची मनं सांभाळणं, त्यांच्यातील भक्तिभावाला तडा जाणार नाही याची काळजी वाहणं अगदी बाबी वरवर वाटतात, तेवढ्या सोप्या तर खचितच नाही आहेत, परंतु त्या पाळताना तारेवरची किती कसरत करावी लागत असेल हे एक या घराण्यातील गृहदैवतात जाणे. सासरा म्हणून हरिकाकांसारखा संतांचा लाभणारं मार्गदर्शन, त्यांनी दिलेली पित्याची माया, सासूबाई सौ लक्ष्मी काकू यांचा पाठीवरून फिरणारा मायेचा हात आणि पतीने दिलेली समर्थ साथ, यातूनच आपण कणाकणाने सामर्थ्य वेचलेलं आहे, घेतलेलं व्रत चालू ठेवलेलं आहे, असं सुमित्रा वहिनी अभिमानाने सांगतात. तरीही त्यांनी आजवर उपसलेले कष्ट, सोसाव्या लागलेल्या वेदना मोगरा बनून या माऊलीच्या अंतरंगात फुलतात. अन्यांना सुगंधी समाधान देण्यात आपले कष्ट त्या विसरतात. अहिल्याबाई होळकर रणांगणावर, सावित्रीबाई फुले शिक्षण क्षेत्रात, इंदिरा गांधी राजकारणात अशांसारख्या स्त्रिया अलौकिक कार्य करून गेल्यात, म्हणून त्यांची नोंद इतिहासाने घेणं, त्यांचा गौरव होणं आवश्यकच आहे. परंतु सौ सुमित्रा वहिनींसारखी स्त्री 4 भिंतीच्या गृहव्यवस्थेची लक्ष्मण रेषा न ओलांडताही समाजातील लाखो लोकांची सेवा करण्यात आपला देह चंदनासारखा झिजवते. स्वतःचे विचार, हौस, मौज, कल्पना सारं विसरून गोसावी घराण्यासारख्या एखाद्या गुरु घराण्याशी संपूर्ण एकरूप होते, समर्पित होते. त्याची नोंद असते ती केवळ भक्त हृदयात. ज्यांच्या पोटात या माऊलीच्या हातून भुकेच्या वेळी आईच्या मायेने अन्नाचे 4 घास गेलेले असतात ना, अशांच्याच मनात. आलेल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था बघणं एवढीच वहिनींची जबाबदारी नाही आहे, तर हरिमंदिरात चालणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये त्यांना जातीने लक्ष पुरवावं लागतं.
लोकांमध्ये काही वाद निर्माण झाले तर ते सोडवून सर्वांनी एकोप्याने उत्सव समारंभ साजरे करावेत, ते पार पाडावेत यासाठी डोळ्यात तेल घालून त्यांना वावरावं लागतं. आई होऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेऊन त्यांना धीर देऊन पूर्वी काकांकडे आणि आता दादांच्याकडे मार्गस्थ करावं लागतं. विशेषतः येणाऱ्या भोळ्या भाबड्या जीवांना, स्त्रियांना, गरम भडक डोक्याच्या तरुणांनाही तिच्या अखंड परिश्रमाच्या पारिजाती पायघड्यावरून गृहसौख्याची, भक्तिसुखाची वाटचाल होत असते याची त्या माऊलीला कल्पनाही नसते. आपल्या सेवाव्रताचं मनोभावे पालन करण्यात ती एवढी मग्न असते की स्वतःचं वेगळं अस्तित्वच हरवून बसलेली असते. त्यामुळे आपल्या वचनाची, गायनाची, शिकण्याची मुळातील आवड कधीतरी प्रसंग परत्वे अंतरंगाच्या गाभाऱ्यातून हळूच डोकावून जाते. टाळ बोले चिपळीला असा एखादा अखंड भक्तिरसाने भारलेला अभंग सौ सुमित्रा वहिनी गाऊन जातात ना, तेव्हा त्यांच्या अशा एखाद्या सुप्त पैलूचं दर्शनही घडतं. नव्या जुन्या पिढ्यांमधला दुरावा दूर करून त्यांच्यात समन्वय साधण्याची हरिकाकांची नेहमीच भूमिका असायची. त्यामुळे नवीन पिढीचे, तरुण वर्गाचे विचार ते मोठ्या उत्सुकतेने जाणून घेत, त्यांना बोलतं करून त्यांच्याकडून मोठ्या कौशल्याने त्यांची मतं, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार काढून घेत शांतपणाने ते स्वीकारून नंतर तरुणांना कोणतेही उपदेशाचे धडे न देता त्यांच्याशी चर्चा करता करता अगदी सहज हसत हसत आपले विचार त्यांच्यापुढे ते ठेवीत असत. मला काही येत नाही रे, ही माणसं खुळी आहेत, काका काका मग करतात बघ, असं आजा नेहमी म्हणत असल्याची साक्ष काकांचा नातू आनंद एकनाथ गोसावी देऊन जातो. आनंदाने खूप शिकावं काकांची अशी फार इच्छा होती. एकदा आनंदला शिक्षणाच्या संदर्भात बंगळूरला जायचं होतं. शिक्षणासाठी फार दूर जाऊ नये असं मात्र त्यांना नेहमीच वाटायचं. त्यामुळे आनंदने आपण हुबळीला जात आहोत असं मुद्दामच खोटं सांगितलं. घरून निघताना आज्याच्या समाधानासाठी खोटं बोललो, परंतु पुढे बंगळूरला दंगल झाल्यामुळे 8 दिवस तिकडेच जाऊ शकलोच नाही. मी जरी खोटं बोलत होतो तरी आज्याने मात्र मला ते खरं करून दाखवलं. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांच्या खोट्या समाधानासाठी देखील मला कधीही खोटं बोलावंसं वाटलं नाही. मी बाटगा, ह्याचा बाप बाटगा, हा मात्र खरा गोसावी आहे, आनंद गोसावी, असा एकदा काका आनंदबद्दल हसून म्हणाले. कारण काका आणि दादा दोघेही दत्तक पुत्र आहेत. तू काही कर, फक्त मला सांगून कर, एवढा मोकळापणा काकांच्या सांगण्यात असायचा. आपला नातू म्हणून आनंदला कोणी विशेष मान द्यावा, विशेष सवलती द्यावात असंही कधी काकांनी अपेक्षिलं नव्हतं आणि आनंदलाही ते अभिप्रेत नाही आहेत. तुझं नशीब खोटं आहे, तुला कष्ट केले पाहिजेत, सहज तुला काहीही मिळणार नाही असं काकांनी आनंदला स्पष्ट शब्दात सांगून टाकलं होतं. यश हे कष्टसाध्य असेल तर त्याचा आनंद दीर्घकाळ टिकतो. नसता यशाची ही धुंदी डोळ्यावर फार लवकर चढते. मग तीच पुढील यशोमार्गात अडसर होऊन बसते. तेव्हा आधी कष्ट करून आपली पात्रता वाढवायला हवी. ती अजमावून मगच आपल्या अधिकाराचा स्वीकार करायला हवा असा संस्कार काकांनी आनंदवर घडवला. म्हणूनच मी ज्याला पात्र आहे तेच मला मिळू दे, हरिमंदिराच्या या गादीला मी पात्र असेन तरच ती मला मिळावी, नसता हरिकाकांचा नातू म्हणून मला ती मिळू नये. आपण आपल्या प्रयत्नात आपल्याला घडवण्यात कमी पडलो असू तर केवळ वारसा हक्क सांगून गादीवर बसण्याचा मला काडीचाही हक्क नाही असं आनंद त्याच्याशी झालेल्या चर्चेत अगदी ठामपणाने सांगतो. त्याचे विचार तरुण वयात अतिशय स्पष्ट आहेत. भूमिका वस्तुनिष्ठ आहे. आपल्या प्रपंचाची व्यवस्थाही आपण स्वकष्टाने वेळीच लावून ठेवायला हवी असा त्याचा कालानुरूप व्यवहार्य दृष्टिकोनही आहे. स्वतःसंबंधी, स्वतःच्या वारसा हक्कासंबंधी, हरिकाकांसंबंधी बोलता बोलता आनंद हळूहळू अध्यात्मासंबंधी अगदी सहज आपली मतं मांडून जातो. अध्यात्मात साधना असते, चमत्कार नसतात. ज्ञानाचंही व्यापारीकरण झालं असल्यामुळे आध्यात्मिकतेचं पावित्र्यही कमी झालेलं आहे. पूर्वी अध्यात्माला राजाश्रय असायचं. रोजीरोटीचा प्रश्न त्याच्याशी निगडीत नसल्यामुळे ते स्वच्छ आणि पवित्र होतं. आज मात्र तो प्रश्न त्याच्याशी जोडला गेल्यामुळे अध्यात्मही मलिन होत चाललेलं आहे. आनंदवर अध्यात्माचे संस्कार हरिकाकांनी बालपणापासूनच घडवलेले असले तरीही आपल्या स्वतःच्या चिंतनाची जोड आनंदने तरुणपणात द्यावी
याचं खरोखर कौतुक वाटलं. आमचे आजा म्हणजेच सोन्याची खाण असूनही त्यांची ओळख आम्हाला नीट झाली नाही. त्यामुळे आम्ही कर्मानेच बद्ध राहिलो. आमचा प्रेमाचा झराच डुप्त झाला अशी बोलकी खंतही आनंदने मनमोकळेपणाने व्यक्त केली. आज विज्ञान युगात 2 पिढ्यांमध्ये योग्य संवाद नसल्याचं शल्य आनंदला बोचलं. जुनी पिढी नवीन पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीचं तत्त्वज्ञान काय आहे हे न सांगता केवळ संस्कृतीच सांगत राहते. त्यामुळे हळूहळू तत्त्वज्ञानच विसरून चाललेलं आहे. अध्यात्म, विद्या, कला, संस्कृती कोणतंही क्षेत्र असू द्या, त्यातील तत्त्वज्ञान कुठं सांगत बसायचं असा विचार केला जातो. त्यामुळे नुसतं न समजून घेता पाढेपाठ करण्याने खरं ज्ञान होत नाही. तसंच सारे गम पधनी असं नुसतं 7 संगीत स्वर कितीही पाठ केले तरी संगीतातील ज्ञान थोडंच मिळणार आहे, असं आनंदचं परखड मत आहे. आनंदने आपल्या गोसावी घराण्याच्या गादीची परंपरा नीट अभ्यासावी अशी काकांची इच्छा होती. त्यावर आनंद म्हणतो, मी आहे असा आहे. तसा माझ्या सर्व दोषांसह आज्यांनी मला स्वीकारलं आहे. त्यांनी माझ्यावर कोणत्याही गोष्टीची केव्हाही सक्ती केली नाही. मला मात्र माझा आज्जा समजून घेण्या इतका त्याचा सहवासच घडला नाही. शिकण्याच्या निमित्ताने मी बाहेरच अधिक राहिलो. आज्याचं माझं मात्र माझ्यावर विलक्षण प्रेम होतं. निरपेक्ष, निर्व्याज, निष्काम प्रेम हेच आज्याच्या चरित्राचं खरं रहस्य आहे असं आनंदला वाटलं. आपला आजा गेल्यानंतर आपण त्याच्या अधिक जवळ गेलो अशी कबुली मात्र आनंद देताना म्हणतो. आज्याकडे येणारे असे मोजकेच भक्त आहेत की जे त्यांच्याकडे कमी वेळा येऊनही आज्याला बरंच समजू शकलेले आहेत. मात्र अगदी जवळ असणारे असे असंख्य भक्त आहेत की ज्यांनी आज्याकडून त्यांची प्रापंचिक प्रचंड कार्य करून घेतलेत. मात्र त्यांची आत्मिक उंची समजू शकले नाहीत. पण म्हणून आज्यांनी त्यांच्यावरील प्रेमात कणभरही कसूर पडू दिलेली नाही आहे किंवा काही कमीही पडू दिलं नाही. म्हणूनच लोकांचीही मनात कोणताही किंतु न ठेवता आपापसात छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून भांडण वाद करू नयेत. काही जण केवळ आपण हरिकाकांचे फार लाडके भक्त आहोत म्हणून मिरवण्यात भूषणही बांधतात, सत्कार्यात अडथळे आणतात. त्यांचीही चिंता आनंदला वाटते. आनंद म्हणतो तसा सरळ आपल्या नातवावर दुधावरची साय म्हणून प्रत्येकाचं प्रेम असतंच. आनंदवरील काकांच्या प्रेमात लौकिक प्रेमाबरोबर पारलौकिक प्रेमाचीही वीण होती. गोसावी घराण्याच्या लोककल्याणकारी भक्ती परंपरेचा वारसा त्यांनी जाणीवपूर्वक काळाचं नवीन संदर्भ समजून घेऊन समर्थपणाने चालवावा अशीच त्यांची अपेक्षा होती. त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघण्याची त्यांची विशेष दृष्टी होती. ती आनंद जिकडे जाईल तिथे सावलीसारखी त्याच्यासोबतच असायची. आज्यांना सोडून काही करायला गेलो ना तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याचा संबंध यायचाच. माझ्या कार्यालयीन कामातही त्यांना न सांगता काही महत्त्वाचे व्यवहार मी केले त्यावेळी कोणीतरी त्या व्यवहारात आज्यांचं नाव घेणारा भेटत असे. कामाचा मोबदला न घेता काम करून जात असे. एखादा व्यवहार मला तोट्याचा ठरणार असल्यास त्याची पूर्वकल्पना आज्याचं नाव घेऊन मला देत असे. आज्याच्या कृपेनेच आज मी प्रत्येक घास आणि प्रत्येक श्वास घेत जगतो आहे अशी आनंदची धारणा आहे. हरिकाकांनी देह ठेवला त्या दिवशी पहाटे आनंदला स्वप्न पडलं होतं. त्यात त्याला आज्याच्या अंत्ययात्रेचं आपणच पुढे आहोत असं दृश्य दिसलं. आणि नंतर आज्यांनी त्याला विचारलं, बाळा, अरे माझ्या देहाला किती त्रास झाला असेल याचा विचार मनात येऊन तुला तरी क्षणभर तरी त्रास झाला का रे? या स्वप्नात विचारलेल्या प्रश्नानंही आनंदला अंतर्मुख केलं. खरंच आपण आपल्यामुळे या आज्याकडे येणाऱ्या मतलबी लोकांमुळे आज्यांना आयुष्यभर किती त्रास झाला असेल, किती यातनांनी त्यांना पिडलं असेल याचा विचार आपल्या मनात कधी स्पर्शून केला नाही आहे. या विचाराने आनंद कमालीचा अस्वस्थ होतो. आपण आज्यांना समजून घेतलं असतं, लोकांनीही आपल्या स्वार्थासाठीच त्यांना सारखं राबवलं नसतं, त्यांना आनंद होईल असं काहीतरी वागलो असतो तर आज्यांनी शिणून भागून आपला देह ठेवला नसता, निदान आयुष्यात शतक पूर्ण केलं असतं. याची त्याच्या मनाला सतत असणारी जाणीव शब्दात उलगडत गेली. अजाणतेपणाने घडलेल्या अपराधाचं शिल्य भरल्या डोळ्यातून घळंगणाऱ्या आसवातून पाझरून गेलं.
आनंदसारख्या युवकाने हरिकाकांना समजून न घेण्यात जी चूक घडली त्यांना असंख्य वेदना देऊन गेली. तिची पुनरावृत्ती आज वर्तमानात एकनाथदादांसाठी आणि पुढे आनंदच्या संदर्भात घडू नये एवढी काळजी सर्वांनी वाहिली तरीही काकांच्या आत्म्याला समाधान लाभेल. सौ पद्मा म्हणजे लक्ष्मी आनंद यांच्या पहिल्या मुलाच्या वेणुगोपाळ यांच्या जन्मापूर्वी सौ पद्माला म्हणजेच लक्ष्मीला एक स्वप्न पडलं. त्यात ती एका देवळात गेलेली आहे. तिथली पूजा अर्चा आरती यात रमून गेली असं दिसतं. असंच नंतर जागेपणीही तिला भासत राहायचं. माझे डोहाळेही असे होते की मला काकांच्या आवडीचेच पदार्थ खावेसे वाटायचे. मऊ भात, दही पिठलं, दही ताक, ताकपीठ, लोणची असे पदार्थ आवडायचे. सर्वांना तर काकाच माझ्या पोटी जन्माला येणार असं वाटायचं. आणि मग मला मुलगीच झाली तर असा प्रश्न माझ्या मनात डोकावून जात असे. वेणूच्या प्रसंगतीच्या वेळी मला कळा ह्या आल्याच नाहीत. बिना कळा मूल जन्माला आलं. 23 नोव्हेंबर 1991 रोजी शनिवारी बरोबर सकाळी 10:20 काकांनी देह ठेवला. तीच वेळ आणि वारही तोच. बाळाचं वजन 2 पाऊंड, परंतु बोटं मात्र लांबसडक काकांच्या बोटासारखी. चेहऱ्यावर त्यांच्यासारख्याच प्रसन्न भाव. 8व्या दिवशी एकनाथदादा वेणूला बघायला आले तर काका त्यांच्याकडे बघायचे. अगदी त्याच पद्धतीने वेणूनी त्यांच्याकडे बघितलं. याचं मलाही मोठं नवल वाटलं. सौ मीराच्या सासऱ्यांना म्हणजेच वसंतराव करगुप्पीकर यांना काकांनी आपल्या येण्याची खूण म्हणून माझ्या पायावर चक्र असेल असं सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी हातात बॅटरी घेऊन 2 महिन्यांच्या वेणूचे पाय तपासले आणि लगेचच त्या पायांवर डोकं टेकलं. बेळगावच्या महाजनांना तर वेणूला बघायला आल्यानंतर फक्त पायच दिसले. वेणू 2.5 वर्षाचा असताना काकांच्याच पद्धतीने महाराजांच्या ओट्यात केळी आणि पेढे प्रसाद म्हणून टाकले आणि त्यांना काका जशी महाजन म्हणून हाक मारायचे तशीच हाक मारली. महाजन एकदा पैशाच्या अडचणीत होते. तरीही हत्तरगीतील सेवेचा वार चुकवायचा नाही म्हणून हरिमंदिरात गेले. तेव्हा वेणूने पेटीतील पैसे त्यांच्या ओट्यात टाकल्याने ते गांगरूनच गेले. ते पैसे घ्यावेत की नाहीत असा त्यांना पेच पडला. परंतु तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना तो काकांचाच प्रसाद मानून घ्यायला लावलं. पुढे 2 दिवसातच त्यांची पैशाची सोय झाली. डॉक्टर सौ प्रेमलता मोहिते यांनाही काकांनी दिलेल्या खुणा वेणूत बघायला मिळाल्याने त्या तर बाल श्रीहरी म्हणून वेणूकडे बघतात. वेणूही कोल्हापूरला गेला की मला त्या मोहित्यांच्याकडे नेऊन सोड असा हट्ट असायचा. वेणूची बैठक बसण्याची पद्धती अगदी काकांसारखी आहे. मोहिते यांच्या घरी काका नेहमी जिथे जसे बसायचे तसाच वेणू बसणार हेही ठरलेलंच आहे. पंढरपूरचे कुलकर्णी यांचाही वेणुगोपाळने दिलेला अनुभव असाच प्रत्येकारी आहे. अशा अनेक भक्तांनी आपले असे साक्षात्कारी अनुभव सांगितलेले आहेत. हा तर भगवंताचा अवतारच आहे. हत्तरगीला 1965 साली पंजाबहून एक स्वामी हरिमंदिरात आले. त्यावेळी सौ लक्ष्मी आणि बाहेरची काही मंडळी घरी होती. स्वामी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि कन्नड अशा भाषा उत्तम जाणणारे, पर्यटन करणारे एक संन्यासी वस्तीसाठी आलेले असल्याने त्यांना गेस्ट हाऊसमध्ये उतरायला जागा दिली. काही वेळातच हरिमंदिरात एकदम चंदनाचा सुगंध सगळीकडे दरवळायला लागला. अगदी एखाद्या चंदनाचा ट्रक जवळून जावा ना, अगदी तसा. लक्ष्मीने तसं बोलून दाखवलं देखील. तेव्हा ते म्हणाले, हा बाहेरचा सुगंध नाही आहे, आतलाच आहे. इथे साक्षात भगवंत आलेला दिसतोय. असं म्हणत ते स्वामी धावत धावत आपल्या हॉलमध्ये हरिकाकांच्या फोटोजवळ गेले. काकांच्या पुढे डोकं ठेवून उद्गारले, हा तर साक्षात भगवंतांचा अवतार आहे. त्यांनी मला साक्षात दर्शन दिलं आहे, मी पावन झालो आहे. त्या दर्शनाने सुगंधाने स्वामी अतिशय प्रसन्न झाले. तिथे राहून एक अनुष्ठान पूर्ण करण्याची आपली इच्छा असल्याचं रात्री आनंद घरी आल्यानंतर स्वामींनी आनंदला सांगितलं. परंतु दादा घरी नसल्याने त्यांच्या माघारी परक्या माणसाला कसं ठेवून घ्यायचं हा प्रश्न पडल्याने स्वामींची इच्छा काही पूर्ण झाली नाही. तरीही स्वामींनी सांगितलं, मला इथे साक्षात भगवंतांचं दर्शन घडल्याने मी प्रसन्न आहे. त्यानंतर स्वामी 3 दिवस तिथे राहिले. परत जाताना स्वामी हॉलमध्ये येऊन पुन्हा काकांच्या फोटोचं दर्शन घेऊन गेले. पण जाताना त्यांनी पायातला खडावा बाहेर सोडला.
दंड मात्र हातातच ठेवला. बाहेरूनही पुन्हा एक वार डोळे भरून ते हरिरूप डोळ्यात साठवलं आणि काकांच्या छायाचित्राखाली त्या रूपाकडेही पाठ न वळवता तिथून बाहेर पडले. हरिकाकांनी आपल्या अनेक भक्तांना अनेक वार विविध रूपांनी दर्शन दिलेलं आहे. मात्र या स्वामींना दर्शन देताना दरवळलेला सुगंध तिथल्या परिसरात दीर्घकाळ भरून उरणारा होता. याचाच अर्थ असा आहे की भगवंतांचं दर्शन किती वेळ, कोणत्या रूपात आणि कशा रीतीने घ्यायचं हे त्या दर्शन घेणाऱ्याच्या साधनेवर, त्याच्या तपस्येवर अवलंबून असतं. जसा भाव तसा देव, असं आपण नेहमीच म्हणतो. ज्याप्रमाणे जशी साधना, जशी तपस्या, तसं दर्शन असंही असतं. सांगलीतील प्रख्यात ज्योतिर्विद श्री द्रविड यांना एक दिवस हरिकाकांची जन्मकुंडली दाखवण्यात आली. तर द्रविड एका मौतीला जाण्यासाठी निघालेले होते. त्यांनी उंबरठ्यापाशी उभं असतानाच काकांची जन्मपत्रिका हातात घेतली आणि तिच्यावरून एक दृष्टी फिरवताच ते उद्गारले, ही तर अवतारी पुरुषाची पत्रिका आहे, हिच्याबद्दल काय बोलणार? औरंगाबादहून फार दूरून आम्ही आपल्याकडे अतिशय उत्कंठतेने आलेलो आहोत, तेव्हा थोडं तरी काकांच्या कुंडलीसंबंधी सांगा, असा सूर लावल्यामुळे द्रविड उंबरठ्यापाशी आणि आम्ही प्रवेशद्वारापाशी अशा अवस्थेतच द्रविड कुंडलीबद्दल सांगत राहिले. हरिकाका म्हणजे 20व्या शतकातील एकमेव अवतार, ज्यांचं नुसतं स्मरण केलं तरी अनंत जन्मांची पापं दूर होतात, ज्याचं कधीही विस्मरण होत नाही असा अवतार. हरिकाकांसारखे अवतारी पुरुष कुठून आले, कुठे गेले, त्यांचं वर्तमान, भूत, भविष्य काय आहे याचं खरं तर थांगपत्ता लावणं म्हणजे महासागरात डुंबून छिद्रत्नांचा शोध घेण्यासारखंच आहे. हरिकाकांनी अनेकांची जीवनं घडवली. त्यांच्या सहज बोलण्यातून लोकांचं जीवन कल्याणच होत असे. त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे चिमणीने विश्वप्रवास करण्यासारखंच आहे, कारण तसे ते सर्वार्थाने मूकच आहेत. इसवी सन 2000 ते 2005 या दरम्यान 21व्या शतकाच्या प्रारंभीच हरिकाकांना पुन्हा अवतार धारण करावा लागणारच आहे. सृष्टी जावो अथवा राहो, त्यांचं कार्य चालूच राहणार आहे. योग नदी ही गुप्त होऊन पुन्हा कालांतराने प्रकट होते, तसंच हे अवतार कार्य आहे. या अवतारात काका प्रारंभापासून प्रकट होणार आणि आपलं कार्य विश्वात्मक पातळीपर्यंत पोचणार. एवढ्या लवकर पुन्हा अवतार घ्यायचा होता, मग काकांनी याच अवतारात डॅश 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 हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच द्रविडांनी स्पष्टीकरण दिलं. अवतार कार्यातही मानवी देहाने अवतरल्यावर त्या देहाचे धर्म पाळावेच लागतात. सध्या जरा तुमच्यासारखे पोचलेले लोक आहेत. शिवाय आपल्या प्रापंचिक कटकटींनी काकांना त्यांच्या भक्तांनी एवढं शिणवलं आहे की त्यांना देह ठेवायला लागला. हरिकाकांचं अंतःकरण लोकांसाठी असं द्रवत राहिलं की त्यात त्यांच्या असंख्य भक्तांचं जीवन उजळून येतं. जीवमात्राचा उद्धार करण्यासाठीच काका पुन्हा अवतार घडणार आहेत. कुठे आणि कसे, त्यांच्या अवतार कार्याचं नेमकं स्वरूप कसं असेल? हरिकाका दक्षिणेकडेच असणार आहेत. ते अवतरणार आहेत ते तिथेच. त्यांच्या या अवतारातील कार्य विश्वात्मक पातळीवर असेल. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा विश्वभर प्रसार होईल. यावेळेचं त्यांचं कार्य जगाला दिपवून टाकणारं विश्वव्यापकच असेल. विश्वात माजलेली अशांती, अराजक दूर करण्याचं महान कार्य त्यांच्या हातून घडेल. हरिकाका विश्वशांतीसाठी, विश्वकल्याणासाठी अवतार घेणार आहेत, हे एक ध्यानात घ्या, असा विश्वास द्रविडांनी व्यक्त केला. डॉक्टर अल्फ्रेड नोबेल जन्मशताब्दीच्या दिवशीच एका मेळाव्यात त्यांचे नातू क्लेश नोबेल पुण्यातील जागतिक तत्त्वज्ञान परिषदेच्या, जे ऑक्टोबर 1906 निमित्ताने आलेले असताना म्हणतात, जागतिक शांतता शक्य आहे आणि भविष्यात शांतता युग येणार आहे, असा माझ्या 2 श्रद्धा आहेत. त्याचा हा श्रद्धाभाव हरिकाकांच्या जन्मकुंडलीवरून नुसती दृष्टी फिरताच सांगलीच्या विख्यात ज्योतिषी द्रविड यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीशी जुळणार आहे. तपशील परिशिष्ट आपण नंतर ऐकणार आहोत, तेही तुम्ही पाहू शकता. आणि आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.